पुण्यातील कर्वे रस्त्यावर असलेलं हे अश्विनी नर्सिंग होम या ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते घुसले आणि त्यांनी तोडफोड केली. का केली तर हे गैसास यांचं हॉस्पिटल आहे. हे गैसास तेच डॉक्टर आहेत ज्यांनी अर्थात दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये त्या रुग्णाला उपचार दिले नाही. का तर ते 10 लाख रुपये भरले नाही. याचाच राग धरून भाजपचे कार्यकर्ते या ठिकाणी पोहोचले आणि या घटनेचं निश्चित करण्यासाठी या हॉस्पिटलमध्ये त्यांनी तोडफोड केलेली आहे. जर आपण आतमध्ये बघितलं तर या ठिकाणी असलेले सगळ्या कुंड्या त्यांनी उचलून आपटलेल्या आहेत. जोरदार जे काच आहे ते ढकलून आतमध्ये आले. या ठिकाणी असलेल्या वेगवेगळ्या वस्तू त्यांनी या ठिकाणी खाली पाडलेले तोडफोड केलेली आहे. दीनानाथ मंगेशकरमध्ये काम करणारे डॉक्टर घाईसास आहेत. ते इथं काम करत नाहीत. त्यांचे आई, त्यांचे वडील आणि एक त्यांचे भाऊ तेच या ठिकाणी प्रॅक्टिस करतात. घाईसास डॉक्टर जे दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये काम करत होते, सेवात होते, ते इथं येत नाहीत. त्यांचं या अश्विनी नर्सिंग होमशी काहीही संबंध नाही. मात्र तरी देखील भाजपचे कार्यकर्ते या ठिकाणी घुसले आणि त्यांनी या ठिकाणी आपण बघतोय तोडफोड केलेली आहे. जवळपास 10 ते 15 कार्यकर्ते गाडीवर आले आणि त्यांनी एकच या ठिकाणी घुसून या हॉस्पिटलची तोडफोड केलेली आहे. आपण जर बाहेर आलो तर इथं देखील काही कुंड्या अस्तव्यस्त पडलेल्या आहेत, उचलून त्यांनी फोडून टाकलेल्या आहेत. अशा पद्धतीने या नर्सिंग होमचं, अश्विनी नर्सिंग होमचं नुकसान त्यांनी या ठिकाणी केलेलं. इथे एक बोर्ड देखील होतं, ते देखील पाडलेलं आहे. आणि आपण आता बघतोय पंचनामा करण्यासाठी पोलीस या ठिकाणी दाखल झालेत. सर, काही विचारपूस झालं, काय नेमकं प्रकार घडला? विचारपूस चालू आहे. पुढची सांगतो तुम्हाला. विचारपूस चालू आहे सर. काय नेमकं प्रकार घडला सर? कोण होते हे? मी आता सांगू शकत नाही, चौकशी चालू आहे सर. सर, भाजपचे कार्यकर्ते होते, नाराजगी होती घैसास डॉक्टरांशी. आता त्याबद्दल सांगू शकत नाही, चौकशी चालू आहे सर. चौकशी चालू आहे. अर्थात चौकशी चालू आहे. कार्यकर्ते आले आणि एकच त्यांनी हल्ला या ठिकाणी चढवला. अशा पद्धतीने नुकसान केलं या हॉस्पिटलचं. आपण बघतोय कुंड्या फोडलेल्या आहेत आणि बाहेर जर आपण बघितलं तर या हॉस्पिटलचं नाव आहे, आपण बघतोय घैसास या ठिकाणी लिहिलेलं आहे. आणि त्याचाच राग त्यांना आला. या हॉस्पिटल त्यांचं आहे, ते या ठिकाणी प्रॅक्टिस करतात त्यांना असं वाटलं आणि त्यानंतर ते आत घुसून अश्विनी नर्सिंग होम या ठिकाणी अशा पद्धतीने त्यांनी तोडफोड केलेली आहे. अर्थात आता पोलीस या ठिकाणी पोहोचलेले आहेत. मात्र हे सगळे भाजपचे पदाधिकारी इथून निघून गेलेले आहेत. अशा पद्धतीने या हॉस्पिटलची नुकसान त्यांनी इथं केलं आहे. कॅमेरामॅन राजेश बिडकरसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.